हा नवीन उपक्रम आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना उत्साहाने व आनंदायी शिक्षण घेता येते. यामध्ये सिलेबस वाईज वेगवेगळ्या विद्युत उपकरणाची रचनात्मक आकृती, सर्किट डायग्राम दिलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी उपकरणाचे पार्ट्स व त्यांची नावे मॅच करावायची आहे. मॅच झाल्यानंतर एलईडी लॅम्प्स ग्लो होतील. या उपक्रमाद्वारे संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत पार्ट्स आणि पार्ट्सची नावे मॅच झाल्यानंतर 2 लीड त्यानंतर लावल्यानंतर कशा प्रकारे लॅम्प ग्लो होत आहेत. या ठिकाणी आपण स्पेशल मेटल लीड्स याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ही एक शीटवरील आकृत्या पाहणं झाल्यानंतर आपण ती शीट बाजूला लावू शकतो किंवा खाली ठेवू शकतो. त्यानंतर इकडे दाखवतो याच्यामध्ये दिलेलं रेसिप्रोकेटिंग पंप आहे. रेसिप्रोकेटिंग पंपची सर्व याच्यात माहिती दिलेली आहे. आता आपण त्याच्या रेसिप्रोकेटिंग पंपच्या बाबतीत जर का आपल्याला पाहायचं जर झालं तर हे डिस्चार्ज व्हॉल्व जे आहे हे डिस्चार्ज व्हॉल्व आहे. हा डिस्चार्ज व्हॉल्व आहे. हा जर का आपला स्ट्रेनर कोणतं म्हटलं तर स्ट्रेनर या ठिकाणी दिलेलं आहे. अशाच प्रकारचे खालचं पिस्टन वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. यामुळं त्या विद्यार्थ्याला रेसिप्रोकेटिंग पंपची सर्व माहिती त्या प्रश्नावर या ठिकाणी समजून जाईल. त्याच्यानंतर हे कूलर आहे, त्या कूलरची माहिती या पूर्ण आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर हे हेअर ड्रायर आहे, हेअर ड्रायरची माहिती दिलेली आहे. हे व्हॅक्यूम क्लिनर आहे, व्हॅक्यूम क्लिनरची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे ड्रिल मशीन आहे, इलेक्ट्रिक ड्रिल मशीनची माहिती या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे थर्मल पॉवर स्टेशन आहे. थर्मल पॉवर स्टेशनची पूर्ण वायर मटेरियल सगळं माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. इथं जर पाहिलं तर आपण हे ट्रान्सफॉर्मरची माहिती आहे. हे ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ट्रान्सफॉर्मरची. त्यानंतर आपण हे जर घेतलं तर इथं आपल्याला सबमर्शिबल पंपची संपूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे इंडक्शन कुकर आहे. हे इंडक्शन कुकर त्या याच्यामध्ये आपलं कशी मॅग्नेटवर काम करते या सगळ्या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतील. हे याच्यानं सेंट्रिफ्युगल पंप आहे. सेंट्रिफ्युगल पंप कसा काम करेल या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्मल पॉवर हायड्रोलिक पॉवर स्टेशन कसं काम करते हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहतो. या ठिकाणी गिझर आहे, हे गिझर कसं काम करते. हे इथं मोटर्स आहे, हे DC मोटर हे काम करते. ते या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे AC मोटरचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. हा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इनोव्हेटिव्ह असा प्रोजेक्ट आहे. यामध्ये छोटे मॅग्नेट व नटबोल्टचा वापर केलेला आहे. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या उपकरणाचे सर्किट डायग्राम, वायरिंग कनेक्शन यास अनन्यसाधारण असे महत्त्व असते. ते या उपक्रमाद्वारे खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. कपाटाच्या पत्र्यावर चार्ट्सद्वारे अपूर्ण वायरिंग डायग्राम काही घटकाविना तयार केलेली आहे. त्या रिक्त जागेवर मॅग्नेटवर लावलेले योग्य घटक विद्यार्थ्यांना लावावयाचे आहे अथवा ठेवावयाचे आहे. सुद्धा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेक्टिफायर आपण दिलेले आहे. हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर त्यात आपण ट्रान्सफॉर्मर घेतल्यानंतर हाफ वेव्ह रेक्टिफायर त्यावर लावलेले आहे. या ठिकाणी हे व्हेरिएबल रजिस्टर आहे, त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. त्याच्यामध्ये आपण हे फुल वेव्ह ब्रिज सेंटर टॅप रेक्टिफायर जर तयार करायचं असेल याला 2 डायरची गरज आहे. 2 डायर्स या ठिकाणी लागतील आणि या ठिकाणी व्हेरिएबल लोड लागेल. अशा प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी शिकून जातील. या ठिकाणी आपण जर फुल ब्रिज रेक्टिफायर जर तयार करायचं असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी
ते जे काही ते डायोड या ठिकाणी आपल्याला लावावे लागतील. त्याचे डायोड घेऊन आपण या ठिकाणी ब्रिज फुल रेक्टिफायर तयार करू शकतो. याच्या ठिकाणी आपल्याला स्टेप डाऊन आहे आणि याच्यामधले हे जास्त टर्न्स आहेत, कमी टर्न्स आहेत, त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. म्हणजे सेकंडरी टर्न्स हे प्रायमरीपेक्षा जास्त स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपण व्होल्ट V1, V2, V3 म्हणजे अशा प्रकारे आपण केलं तर याच्यामध्ये काय होतं, सिरीजमध्ये व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट होते. तर मग काय होईल, तो V=V1 प्लस V2, V=V1 प्लस V2 अशा प्रकारचं V=V1 प्लस V2. आणि याच्यामध्ये काय होईल, I=I1 I2, I=I1 I2. हे कशाचं, हे सिरीज सर्किटमध्ये येईल. आणि पॅरलल सर्किटमध्ये जर का आपण विचार केला तर पॅरलल सर्किटमध्ये करंट हा विभाजला जाईल. म्हणजे I राहील I1 प्लस I2 आणि V V1 V2 अशा प्रकारचं हे सर्किट पॅरलल सर्किट आहे. ह्याच्यामध्ये आपण सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने इलेक्ट्रिक प्रेस टेस्ट हे सुद्धा त्याच प्रकारचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेक्टिफायरच्या नंतर आपण जे काही फिल्टर वापरतो त्या फिल्टरमध्ये आपण पाय फिल्टर, इंडक्टर फिल्टर, कॅपॅसिटर फिल्टर अशा वेगवेगळ्या प्रकारचे LCR फिल्टर अशा वेगळ्या प्रकारचे फिल्टर स्टार डेल्टा वायंडिंग या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी भिंतीफलकावर वेगवेगळ्या उपकरणाचे सविस्तर व रचनात्मक चार्ट्स, सर्किट डायग्राम चार्ट्स संपूर्ण सिलेबसवर आधारित लावलेली आहेत. हा व्हिडिओ खूप लांब होईल, यामुळं आपण डिटेलमध्ये हे दाखवू. शेवटच्या वर्किंग टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल मोटर्स, पार्ट्स, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला दिसत आहे. आपण सज्जाच्या समोरील बाजूस गोलाकार चार्ट्स लावून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 3 पेज कनेक्शन या ठिकाणी दिसेल. 3 पेज मोटर इन्स्टॉलेशन सुद्धा केलेलं आहे. वॉटर कूलर डिझेल मोटर आहे, त्याचे 3 वायर्स टर्मिनल बोर्डवर कसे कनेक्ट करायचे आहेत ते पाहण्यासाठी बोर्डला हिंजेस दिलेले आहे. खाली सिलिंग फॅन आहे. टेबलवर विद्यार्थी सिलिंग फॅन वाइंडिंग, कॅपॅसिटरवाला सप्लाय जोडणी या ठिकाणी विद्यार्थी प्रात्यक्षिक करतात. या ठिकाणी समोर फ्लोरोसंट लॅम्प तसेच शेगडी खाली दिलेली आहे. त्यांची सर्व सविस्तर माहिती चार्ट्सवर या ठिकाणी दिलेली आहे. समोर ग्राइंडर मशीन दिलेली आहे, याचा उपयोग लॅबमध्ये केला जातो. सोबतच समोर गिझर दिसत आहे. गिझरची सविस्तर माहिती वरती लावलेल्या चार्ट्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे. समोर टेबल फॅन आहे. टेबल फॅनची सुद्धा सविस्तर माहिती वरती चार्ट्सवर लावलेली दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लोअर टाईप रूम मीटर आहे, रिफ्लेक्टर टाईप रूम मीटर आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती वरती दिलेल्या चार्ट्सवर आहे. सोबतच एक्सटर्नल ग्राउलर आहे, याद्वारे मोटरद्वारे आपल्याला मोटरचं स्टेटर शॉर्ट झाले काय ते आपल्याला तपासता येतो. इकडे आपल्याला इलेक्ट्रिक टोस्टर सुद्धा दिसत आहे. समोर आपल्याला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचं मॉडेल या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे हे दिसत आहे. सोबतच आपण पोल माउंटेड सबस्टेशनची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. त्याची सुद्धा आपली पूर्णत्वास आता जवळपास आलेली आहे. टेबलवर सिलिंग फॅन, टेबल फॅन, एक्झॉस्ट फॅन आणि वेगवेगळे LED लॅम्प्स आणि वेगळे इलेक्ट्रिकल घटक या ठिकाणी आपल्याला ठेवलेले दिसत आहेत. हा स्पेशल प्रकारचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे. यामध्ये तार, प्लॅस्टिक स्ट्रॉचा वापर करून पृष्ठ चिटकून त्यावर नावे लिहिलेली आहे. विद्यार्थ्यांनी हेडिंगनुसार कॉलम वाईज नावे सेपरेट करावायची आहे. यामध्ये वाहक, अवाहक आणि अर्धवाहक नावे दिलेली आहेत. तसेच स्विच व हॅमरचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. टेबलवर प्रेस, मिक्सर, किटली, कॉफी, पर्क्युलर आहे. त्याखाली नवचंडिका देवीच्या फोटोला पूर्ण लाइटिंग लावलेली आहे. ड्युअल स्टार्टर, ऑल टाइप्स ऑफ मीटर या ठिकाणी दिसत आहे. केबलचे वेगवेगळे प्रकार व आपल्या वायरिंग मधील सर्व ॲक्सेसरीजचे प्रकार या ठिकाणी दिसत आहे. फर्स्ट एड बॉक्स सुद्धा या ठिकाणी दिसत आहे.